गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आणि आता टीकेला भाजपनं आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। शरद पवारांवरील खालच्या पातळीवरील टीका भाजपला अमान्य असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। पडळकर आणि खोत यांना समज देऊ असं देखील बावनकुळेंनी सांगितलंय। आम्ही नेत्यांना समज देऊ, कोणत्याही नेत्याविषयी खालच्या पातळीवर टीका भाजपला अमान्य आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। मार्केटवाडीतील सभेतून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती। शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत। त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे, पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही। आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ, पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे, अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत।